नमस्कार मित्रांनो, संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 2025 या संदर्भात आम्ही एक महत्त्वाची अशी अपडेट्स घेऊन आलेलो आहोत, जी की आयोगाकडून एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. काय आहे ते प्रसिद्धीपत्रक, काय आहे ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या अन एज्युकेशन चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा तर मित्रांनो, दिनांक 12 डिसेंबर 2025चं हे आयोगाचं प्रसिद्धीपत्रक आहे. तर काय म्हटलं आहे या प्रसिद्धीपत्रकामध्ये पहा. आयोगामार्फत मुंबई येथील वृत्तपत्रामध्ये MPSC UGC नेट परीक्षा एकाच दिवशी, परीक्षार्थीमध्ये संभ्रमाचे वातावरण या मथळ्याखाली प्रसिद्ध बातमीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे स्पष्ट करण्यात येत आहे. तर बघा, आयोगामार्फत दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्धीपत्रकानुसार तसेच जाहिरातीनुसार महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रावर घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. सदर जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार UGC नेट डिसेंबर 2025 ही परीक्षा संपूर्ण देशभरामध्ये 31 डिसेंबर 25 ते 7 जानेवारी 2026 या कालावधीत घेण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे. आयोगामार्फत महाराष्ट्र गट ब अराजपत्रित जे संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 2025 रविवार दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी घेण्याचे नियोजित होते. तथापि राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 2 डिसेंबर 2025च्या आदेशानुसार ही परीक्षा पुढे ढकलून रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी घेण्याचे पूर्वनियोजित केले आहे. तरी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी घेण्याची नियोजित आहे. तर आयोगामार्फत दिनांक 4 जानेवारी 26 रोजी आयोजित परीक्षा यापूर्वी दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी घोषित करण्यात आलेली आहे आणि दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध शुद्धीपत्रकानुसार सदर दिनांकास नव्याने कोणतीही परीक्षा आयोजित न करता महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऐवजी महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्याची नियोजित आहे. त्यामुळे आयोगाच्या कार्यालयाकडून परीक्षेचे दिनांक निश्चित करण्यात कोणतीही त्रुटी नाही. म्हणून शेवटी जे वाक्य दिलेले आहे बघा, काय म्हटलेलं आहे की चौथं, आयोगाच्या जाहिरातीनुसार परीक्षा आयोजनाच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा आल्यास कोणती परीक्षा द्यावायची आहे याबाबतचा निर्णय उमेदवारांनी स्वतः घेणे आवश्यक आहे आणि परीक्षा आयोजनाच्या दिनांकास कोणताही बदल प्रस्तावित नाही असं आयोगानं कळवलेलं आहे.